मला सोडायचा एवढा त्रास होता की माझ्या हातावरती पूर्ण पोट यायचे. केसामध्ये पण एवढा त्रास होता की मी थोडी अशी फिरवली केसामध्ये ते जाड काच निघायचे. ते बॅच जॉईन केल्यानंतर मी सरांशी बोलली, सर मला असं सोडायचा त्रास आहे. सरांनी मला सांगितलं की तुम्ही जलतोंडी करा आणि जलतोंडी केल्यानंतर मला असा काय इफेक्ट आला की मला केस विचारताना एकदम पूर्ण असं छान वाटलं. म्हणजे जलतोंडीने एवढा फायदा होऊ शकतो. आपण स्त्रिया घरची कामं राहते, घरी नाश्ता द्यायचा आहे म्हणून आपण आळस करतो, पण असं करू नका. या आपण चांगले तर आपलं कुटुंब चांगलं. आणि सर्वांना मला एकच विनंती आहे की तुम्ही पूर्ण क्लासेस जॉईन करा, मध्ये खाली करू नका. बस, धन्यवाद. धन्यवाद ताई. चांगला एका आपल्या चांगला सल्ला दिला आहे. कोणाला असेल व्यवस्थित करा, खाली करू नका. नमस्कार. योग प्रसारक, योग संशोधक श्री पतंजली मुनी, गायत्री माता आणि योग संजीवन ग्रंथलेखका मनापासून वंदन. तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, योग प्रसारासाठी अविरतपणे झटणारे, योगाभ्यास करणारे सन्माननीय श्री दिलीप चव्हाण सर आणि त्यांच्या या कार्यामध्ये हिरिरीने साथ देणारे आदरणीय प्रशिक्षक वर्ग. मी आकांक्षा देशपावस्कर, वय वर्ष 48. तसेच ज्या वास्तूमध्ये आपण हे योग वर्गाचे अनुभव घेतलेले आहेत त्या सह्याद्री विद्या मंदिरच्या वास्तू शतशः नमन. मला नेहमी वाटायचं की गेल्या 47 वर्षात मला कधीही कोणताही आजार नाही. किरकोळ सर्दी ताप तो सगळ्यांना होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त मला कधीही कोणताही आजार नाही. त्यामुळे कसल्याही योगाची, योगविद्येची किंवा व्यायामाची मला गरज नाही. हा भ्रम प्रत्येकामध्ये असतो, तसाच तो माझ्यातही होता. माझ्या माहेरी SSY सिद्ध समाधी योग याचे प्रशिक्षण माझ्या आईपासून, माझ्या आईचं वय 75 आहे. माझे बाबा आता नाही, पण बाबांनी सुद्धा घेतलेला आहे, माझ्या भावांनी घेतलेला आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी मी माहेरी जायचे त्यावेळी मला त्या योगविद्येचे महत्त्व नेहमी सांगायचे. परंतु मला भ्रम होता किंवा एक आपल्याला आत्मविश्वास असतो की मी चांगली फिट आहे, यात वेळ घालवायची मला काही गरज नाही. परंतु एप्रिल महिना 2025 27 एप्रिल अक्षय तृतीया, आमच्या लग्नाचा 27वा वाढदिवस. त्या दिवशी मला डायबिटीज डिटेक्ट झाला आणि माझी शुगर लेवल होती 364. HbA1c माझा 12.4. कशी जिवंत राहिली असेल परमेश्वराला माहिती. मग खूप घाबरले. अस्वस्थ झाले आणि मग समजलं आपल्याला कशाची गरज आहे. आणि त्यावेळी मला सह्याद्री योग विद्यापीठाची आठवण झाली. 2007 पासून मी भांडूपमध्ये वास्तव्याला आहे. सह्याद्री विद्यामंदिरमध्ये मी शिक्षिका म्हणून सुद्धा कार्यरत होते. नंतर परागमध्ये सुद्धा मी कार्यरत होते गेले 10 वर्ष शिक्षिका म्हणून. परंतु चांगल्या मार्गाकडे किंवा चांगल्या गोष्टीकडे वळण्यासाठी आपल्याला योग यावा लागतो किंवा वेळ लागते. आता लोकांनी 3 वेळा उठले अनुभव सांगण्यासाठी, पण 4थ्या वेळी माझा नंबर आला. हेच असतं, चांगल्या गोष्टीकडे वळण्यासाठी आपल्याला योग्य वेळ द्यावी लागते. तोपर्यंत मात्र आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव होते. नंतर हे माझं चुकलं, हे माझं चुकलं, ही वेळ होती पण मी केली नाही. नंतर मी सचिन दादा सुर्वे यांना फोन केला
ते बोलले की ताई आपली बॅच सुरू होते 6 जुलैपासून. आषाढ शुद्ध एकादशी 6 जुलै या दिवसापासून आपली 36वी बॅच सुरू झाली. दिलीप चव्हाण सर, त्यांचा योगाभ्यास, त्यांचे ज्ञान याचा मला चांगलाच परिचय होता आणि अशा प्रकारे मी योग केंद्रामध्ये सहभागी झाले. या योग केंद्रामध्ये आल्यानंतर माझ्यात झालेला बदल किंवा मला कोणता फायदा झाला किंवा चांगला अनुभव कोणता असेल तो म्हणजे आत्मविश्वास आणि मनाचा थांबलेला गोंधळ. आणि हेच आपली आत्मविश्वास, जेव्हा आपल्याला प्रसंग येतो किंवा एखादा आजार होतो तेव्हा आपण सगळ्यात आधी आपला आत्मविश्वास गळून पडतो आणि 99% हार आपली तिथे होते. पण अशा वेळी आता तुम्ही नवीन साधक अनुभव घ्यालच. आपले चव्हाण सर कधीही कोणतंही आसन मूकपणे शिकवत नाही. वास्तविक आसन शिकवणे आणि बाजूला होणे, एखाद्या व्यक्तीने तसंच केलं असतं. परंतु आसन शिकवत असताना त्याआधी आपण काय करावे, काय करू नये, काय खावे, काय खाऊ नये, आपण कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यावा, किती वेळ देऊ नये, कोणत्या गोष्टीमध्ये किती गुंतावं आणि किती गुंतू नये, या सगळ्याचं मार्गदर्शन एखादे वडील भाऊ आपल्याला करतायत. याप्रमाणे ते आधी मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे आणखी एक त्यांचं वाक्य नेहमी माझ्या कानावर, मी माझ्या मनावर बिंबवलं आणि ते म्हणजे, मनुष्याला आजार होतात पण त्या आजारातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर योगविद्येची कास धरा, योगविद्येचा सराव करा, अभ्यास करा, नक्कीच तुम्ही या रोगातून मुक्त व्हाल. आणि मलाही आत्मविश्वास आहे की मी डायबिटीस मुक्त नक्कीच होईल. आणि त्यासाठी मी योग संजीवन हा ग्रंथ आमच्या हाती पडला. मी त्याला ग्रंथ म्हणते, पुस्तक नाही म्हणत, कारण जी गोष्ट आपल्या जीवनाला वळण देते, आपल्या जीवनाला शिस्त लावते, ते पुस्तक नाही, ते ग्रंथच आहे. कारण रामायण, महाभारत, नंतर गुरुचरित्र ह्या गोष्टी, ह्या ग्रंथांचा आपण आदर्श घेऊन पुढे जात असतो, म्हणून ते ग्रंथ आहेत. तसंच हे पुस्तक नाही तर ते ग्रंथ आहे. आणि अशा प्रकारे मगाशी त्या ताई बोलल्या, खूप खाना कम खाना बहुत जमाना, आणि यही आपले हाच आपल्या स्वास्थ्याचा राज आहे. आणि ते राज, ते गुणसूत्र या योग संजीवन ग्रंथामध्ये दिलं आहे. आणि त्याप्रमाणे मी माझ्या जेवणाची वेळ आणि जेवणाचं प्रमाण निश्चित केलं. नंतर सर ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे आपली जी शुद्धिक्रिया आहे, आसनं आहे, कधी पाठीवरची कधी पोटावरची आसनं आहेत, याची मी विभागणी केली आणि त्याप्रमाणे योग अभ्यास किंवा सराव माझ्या घरी सुरू केला. हे जूनमध्ये माझी डायबिटीस लेवल मी तुम्हाला सांगितली. आता माझा HbA1c 7 आहे आणि शुगर लेवल माझी नॉर्मल आहे. आणि हा माझा प्रवास असाच चालू राहणार आहे. नंतर बघा, आपल्याला 2 मनं असतात, एक आंतर्मन, एक बाह्यमन. आंतर्मन आपलं नेहमी सतत आपल्याशी बोलत असतं, बाह्यमन पण आपल्याला सल्ला देत असतं. जसं बघा, आपण एखाद्या बसमध्ये प्रवास करत असतो. प्रवास करत असताना एखादी म्हातारी बाई उभी आहे, एखादी गरोदर स्त्री उभी आहे आणि आपण बसलेलो असतो. त्यावेळी आपल्या मनात येतं, आपल्याला ते अंतर्मन सांगत असतं, उठ त्या बाईला सीट दे. पण आपलं बाह्यमन आपल्याला काय सांगतं, जाऊ दे ना, बसमध्ये एवढे प्रवासी आहे, मुश्किलीने मला सीट मिळाली, मी का देऊ, हे आपलं बाह्यमन सांगत असतं. कधी कधी योग वर्गाला येत असताना सुद्धा बघा, आपल्याला सकाळी उठताना वाटतं एकच रविवार मिळतो, जाऊ दे ना, आजचा दिवस नको जाऊया, हे आपलं बाह्यमन सांगत असतं. पण अंतर्मन आपल्याला काय सांगतं की प्रशिक्षक मंडळी, सर, यांना सुद्धा संसार आहे, त्यांना सुद्धा त्यांची मुलं आहे, व्याप आहे, नोकरी धंदा आहे, सगळं आहे आणि ते सगळंच करून ते आपल्यासाठी ते येत आहेत. मग आपल्याला जाणं गरजेचंच आहे. मग ही अशी 2 मनं आपली असतात. परंतु आपल्या समाजातील प्रत्येक बंधूने किंवा भगिनीने तणावमुक्त निरोगी जीवन जगावं, या अशा विचाराने, अशा शुद्ध विचाराने
श्री दिलीप चव्हाण सर त्यांची मन प्रेरित आहे आणि त्याचबरोबर त्यांची साथ देणारे त्यांचे प्रशिक्षक वर्ग. अशा प्रकारे आपण जर जीवन शिस्ती आणि नियमात जगलो तर आपण आयुष्यात चांगलेच अनुभव घेऊ हे योग वर्गातून आपल्याला शिकायला मिळतं. नंतर आणखी मला एक सांगायचं आहे, प्रत्येक वर्ग जो जो तुम्ही रविवार अनुभवाल हा आगळा वेगळा अनुभव असतो आणि एक नवीन जगामध्ये आपण प्रवेश करत असतो. जेव्हा आपण इथे 7 ते 9 बसतो तेव्हा हा मेंदू आपले सगळे व्याप, आपले काही जे संसारातली घडामोडी, सगळं काही व्याप ताप सगळं विसरायला लावतात आणि हे केवळ आणि केवळ योगविद्येमुळेच शक्य आहे. आणि त्यामुळे त्याचे तुम्ही अनुभव घ्या, कधीही गैरनजर लावू नका. नंतर अजून आवर्जून मला सांगायचं आहे ते म्हणजे 14 सप्टेंबरचा रविवार. 21 सप्टेंबरला मी हजर होते. पुढच्या रविवारी सर्वोदय अमावास्येमुळे श्राद्ध होतं घरी, त्यामुळे मी येऊ शकले नाही. पण 14 सप्टेंबरचा अनुभव बघा, मृत्यूनंतर आम्ही स्वर्गात जाऊ कुठे जाऊ माहीत नाही, परंतु त्या रविवारी मात्र आम्हाला सरांनी स्वर्गाची सैर केली, स्वर्गाचा अनुभव दिला आणि तो म्हणजे सूर्यनमस्कार झाल्यानंतर आम्हाला शवासनामध्ये त्यांनी झोपायला सांगितलं आणि शवासनचा सराव करत होते सर. आणि त्यावेळी सर बोलत होते आणि आम्ही डोळे मिटून सगळे पडून होतो. आणि त्यावेळी जसं कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत होते तशी ती जीवनविद्या आम्हाला सर सांगत होते आणि आम्ही सगळे शांत सगळे अर्जुन पडून होतो आणि श्रीकृष्ण आम्हाला साक्षात ती गीता सांगतायत असा भास होता. नंतर सर शिवोम शिवोम ही प्रार्थना म्हणत होते आणि त्यावेळी साक्षात श्री शंकर आपल्यासमोर भव्य दिव्य मूर्ती अशी त्यांची उभी आहे आणि आपण त्याच्या चरणाशी लीन झालो आहोत, असा हा तो अनुभव होता. तो अनुभव तुम्ही सुद्धा घ्याल आणि खरंच स्वर्गाची सैर करायची असेल तर त्या शवासनाचा तुम्ही अनुभव घ्या. अशा प्रकारे आपण जगत असताना आणि या योगविद्येचे वर्ग तुम्ही अटेंड करणार आहात. आम्ही जुनी बॅच यामध्ये वागण्यातील खरेपणा, चांगले विचार, चांगल्या सवयी, चांगला आहार आणि आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयावर ठाम राहणे या सद्गुणांची, या गुणांची शिदोरी आम्ही या योगवर्गातून घेऊन जात आहोत. आणि त्यामुळे सरांचे जे स्वप्न आहे निरोगी तणावमुक्त जीवन, हे स्वप्न आपण प्रत्येकजण प्रत्यक्षात जगूया आणि जगणारच आहोत. आणि त्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. धन्यवाद ताई, खूप छान अनुभव सांगितले. आणि पहिल्यांदाच असे साधक आहेत का त्यांनी सगळ्या रविवारचा इतका बारकाईने अभ्यास केला आहे, म्हणजे पूर्ण 12 रविवार जे काय झाले ते सगळ्यांसमोर त्यांनी म्हणजे आपल्या शब्दातून सांगितले. तुम्ही तर पुढे अनुभव घ्याल, पण खूप काळजीने आपला अनुभव पण सांगितला आणि आम्हाला